मॉर्निंग ऑल ऑफ यू. व्हेरी गुड मॉर्निंग. आवाज येतोय सर्वांना? कॅन यू हिअर माय साऊंड? येस, गुड मॉर्निंग टू ऑल. येस, व्हेरी गुड. काल आपण आरएनए स्टार्ट केलेला आहे. ओके, कालच्या लेक्चर मध्ये. येस, गुड मॉर्निंग चंद्रिका, जयवर्धन, गुड मॉर्निंग. येस, ऑल क्लिअर, व्हेरी गुड. काल आपण आरएनए स्टार्ट केलेलं होतं. काल ऍट द एंड ऑफ द लेक्चर आपण एक क्वेश्चन बघितला होता. आज पहिल्यांदा काय करूया, साधारण 5 क्वेश्चन्स मी तुम्हाला देतोय. आय एम गिवन द 5 क्वेश्चन्स रिलेटेड टू नीट अँड सीईटी. ओके, सो फर्स्ट 5 क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू अँड देन आफ्टर दॅट वी स्टार्ट स्ट्रक्चर ऑफ आरएनए. त्याच्यानंतर आपण आरएनएचं स्ट्रक्चर स्टार्ट करू. ठीक आहे, सो गेट द क्वेश्चन. काल जसा लास्ट क्वेश्चन सॉल्व्ह केला होता त्याच पद्धतीनं सॉल्व्ह करायचं. लेक्चर अगदी व्यवस्थित अटेंड करत चला, बिकॉज दिस टॉपिक इज व्हेरी इम्पॉर्टंट. हा टॉपिक महत्वाचा आहे. न्यूक्लिक ऍसिड हे कळणं तुम्हाला अतिशय महत्वाचं आहे. ठीक आहे, नाव गेट द क्वेश्चन्स. क्वेश्चन घ्या. Look here, I'm given the total 4 questions here. मी इथं 4 क्वेश्चन्स दिलेले आहेत. The one strand, the first strand is a DNA strand. पहिला स्ट्रँड जो आहे तो डीएनए चा स्ट्रँड आहे. तुम्हाला आरएनए मध्ये कन्वर्ट करायचं. काल कसं कन्वर्ट करायचं ते सांगितलेलं आहे मी. ओके, स्टार्ट नाउ. येस, स्टार्ट. स्टार्ट नाउ. दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. या प्रकारच्या स्ट्रँडला कॉम्प्लिमेंटरी म्हणायचं. कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड. Yes, Tanvi, very good. Make all. Done. Very good, Snehal. Bhakti, correct. Bhakti, टी नाही पहिलं बघ काय घेतलीस तू. टी घेतलेली आहेस. टी नाही येऊ शकत आरएनए मध्ये. मोनिका, करेक्ट. व्हेरी गुड. फर्स्ट वन बघा या पद्धतीने आलंय का. फर्स्ट वन आरएनए मध्ये. ओके, adenine pairs with uracil. लक्षात ठेवा. येस, वेदांगी, व्हेरी गुड. व्हेरी गुड वेदांगी. स्नेहल, पंकज, तन्वी, साक्षी, करेक्ट. मोनिका.
Second one. Yes, Ashni. Brilliant, brilliant, Ashni. Make it fast. Very good performance. Yes. Okay, Zalaga. Got it? Done. Very good. Yes, very good. Now look at me. Just look at me. Yes, very good, Ashni, Sarvesh. Very good. Yes, Payal. Prerna, very good. Very good performance. Okay. Now listen what I am saying. खूप मस्त सोडवलेला तुम्ही सर्वांनी. येस, जयवर्धन, व्हेरी गुड. आता तुम्हाला एक लक्षात आलं असेल की या पद्धतीने क्वेश्चन आले तर कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचे. हे पहा, पेअरिंग मध्ये डीएनए टू डीएनए वेगळं, लक्षात आलं का? डीएनए टू डीएनए वेगळं, आरएनए टू आरएनए वेगळं आणि डीएनए टू आरएनए वेगळं. लक्षात घ्या, तीन पद्धतीच्या पेअरिंग मी तुम्हाला शिकवलेल्या आहेत. डीएनए टू डीएनए टू डीएनए. डीएनए टू डीएनए मध्ये कसं असणार आहे? आयडिनिन, थायमिन, गॉनिन, सायटोसिन. सोपं आहे. आरएनए टू आरएनए. आरएनए टू आरएनए कसं असणार आहे? आयडिनिन, युरासिल, सॉरी, आयडिनिन पेअर्स विथ युरासिल, गॉनिन पेअर्स विथ सायटोसिन. बरोबर आहे? आणि डीएनए टू आरएनए कन्व्हर्जन मध्ये इन प्लेस ऑफ थायमिन यू मस्ट बी ऍड, वरचा स्ट्रँड डीएनएचा असेल, खालचा स्ट्रँड आरएनएचा असेल. तुम्हाला त्या पद्धतीनं तिथं तयार करायचं. सो वर डीएनए म्हणजे आयडिनिन असेल, खाली थायमिन असणार नाहीये, युरासिल असेल. वर थायमिन असेल तर खाली आयडिनिन असेल. या पद्धतीनं म्हणजे थोड्याशा करेक्ट म्हणजे गोष्टी आहेत तेवढ्या लक्षात ठेवल्या की क्लिअर होऊन जाईल सर्व. ठीक आहे? त्यामुळे आरएनएचं इथं आपल्या क्वेश्चन्स क्लिअर झाले. नाउ वी आर डिस्कस स्ट्रक्चर ऑफ आरएनए. आता आपण बघणार आहोत स्ट्रक्चर ऑफ आरएनए. जसं आपण स्ट्रक्चर ऑफ डीएनए पाहिलं होतं, just like that we are here discuss about the structure of RNA now. Now we are discuss about the structure of RNA. It's very simple actually. RNA structure जे आहे ते खूप सिंपल आहे. Okay, first I will draw a diagram here. मी पहिल्यांदा डायग्राम ड्रॉ करतोय and then you draw the diagram again very fast. तुम्ही सुद्धा फास्टली डायग्राम ड्रॉ करा. Just one thing you remember, that DNA is always double stranded, RNA always single stranded. DNA always double stranded, RNA always single stranded. So in a diagram the structure is like that. Okay, so I will draw a diagram here. You just also draw a diagram and then after that we have discussed structure of RNA. Okay, so now draw it. Draw it fast.
Structure of RNA. This one is a sugar. हे शुगर आहे. ह्याच्यामध्ये जे लिहिलेलं आहे शुगर आहे. हे फॉस्फेट ग्रुप आहे. सांगितलेलं आहे. आणि इकडे आयडेनिन, गॉनिन, सायटोसिन, युरासिल आहे. झालं का? हो गया? Done. Very good. ठीक आहे. I think you have complete the diagram. झालेले आहे diagram. Can I carry on? Yes. Okay. Very good. Okay. Yes. आता मी कंटिन्यू करतोय. एक्सप्लेनेशन कंटिन्यू करतोय. व्यवस्थित लक्ष द्या. Yes. I will continue the explanation now. Listen very carefully. All of you. Look here. RNA always single strand. RNA always single strand. RNA always single strand. So pairing is absent. याच्यामध्ये pairing होणारच नाहीये. लक्षात घ्या सिंगल स्टँडर्ड आहे त्यामुळं. In some time ज्या वेळेला कॉइलिंग होईल त्याच वेळेला पेअरिंग होईल. अदरवाइज नो पेअरिंग बिकॉज दे आर सिंगल स्टँडर्ड. सेकंड, RNA made by number of nucleotides. RNA made by number of nucleotides. In a last lecture I'm given those nucleotides which are present in RNA, we call them as ribonucleotide. We call them as ribonucleotide. मी काल सांगितलं होतं जे न्यूक्लियोटाइड RNA मध्ये येतात त्यांना रायबोन्यूक्लियोटाइड बनायचं. And जे nucleotide DNA मध्ये येतात we call them as a deoxyribonucleotide. So here ribonucleotides are present. No, ribonucleotide divided into three parts. Ribonucleotide तीन part मध्ये divide होतात. The first part is ribose pentose sugar. First part is ribose pentose sugar. Second part is nitrogenous base, and third part is phosphate group. So pentose sugar, okay, nitrogenous base and phosphate group. These three parts together we call them as ribonucleotides. These three parts together known as ribonucleotide. And this nucleotide connect to second, then to third, then to fourth, like that. There is a chain is formed, and this chain we call them as the RNA chain. These nucleotides are joined together with the help of one bond. We सांगितलं होतं last time. The nucleotide which are joined together with the help of one bond, we call them as phosphodiester bond. We call them as phosphodiester bond. The phosphodiester bond असं म्हटलं जातं. So with the help of phosphodiester bond, thousands of nucleotides are attached together and form a DNA chain. Okay, in nitrogen bases, adenine, guanine, cytosine and uracil are present. Thymine is absent in RNA. Remember, adenine, guanine, cytosine and uracil. 4 types are present in nitrogen bases. Okay? So this one we call them as RNA. Now, when coiling takes place, coiling means what? Coiling means like that. Look, if the RNA strand is coiled like that, जर RNA strand या पद्धतीनं coil झालं, then at that time pairing takes place. Look,
here pairing takes place only in that region where coiling takes place. जिथं कॉइलिंग आलेले आहे फक्त तिथंच पेरिंग होते, बाकीच्या रिजन मध्ये पेरिंग होत नाही. डीएनए मध्ये जसं प्रत्येक ठिकाणी पेरिंग होते तसं इथं नाहीये. एकतर आरएनए सिंगल स्ट्रँडेड असतात, पण जिथं ते एकमेकांना स्पायरल गुंडाळलेल्या स्थितीत आहे, जिथं ते कॉइल्ड झालेले आहे तिथं पेरिंग होतं. And when the pairing is there, ज्या वेळेला पेरिंग होतं, at that time the pairing is like that. At that time the pairing is like that. Adenine pairs with uracil by 2 hydrogen bonds, and guanine pairs with cytosine by 3 hydrogen bonds. Adenine pair with uracil by 2 hydrogen bonds. Guanine pair with cytosine by 3 hydrogen bonds. Now you tell me, listen very carefully. The pairing takes place only in a coiled region. Pairing जे आहे ती फक्त coiled region मध्येच होते. इथं या ठिकाणी pairing होत नाही. Then you tell me what is the ratio of purine and pyrimidine. DNA मध्ये जसं रेशो असतो 1:1. का बरं? कारण DNA मध्ये 1 adenine, 1 thymine, 1 guanine, 1 cytosine. Always. Here in RNA, pairing takes place only in a coiled region. Pairing absent in uncoiled region. So tell me, what is the ratio of purine and pyrimidine in RNA? RNA मध्ये रेशो काय असेल? RNA मध्ये रेशो स्नेहल कसा 1:1 कसा असेल? नसेल 1:1. का? कारण बघा ना, इथंच फक्त ॲडेनिन युरॅसिल एकत्र येऊ शकतात, इथं नाही येऊ शकत, किंवा इथं नाही येऊ शकत. Then how it will be 1:1? Yes, what is the ratio? No Bhakti, 2:1 सुद्धा नाही. Okay, the ratio is, आपल्याला नाही काउंट करता येणार, कारण आपल्याला हे माहित नाहीये की इथं नेमकं काय आहे. आपल्याला इथं काय आहे माहित नाहीये, इथं काय आहे माहित नाहीये. डीएनए मध्ये आपल्याला कसं आहे की आपल्याला हे माहित आहे ॲडेनिन कुठेही असू दे समोर थायमिनच असणार आहे, गुआनिन कुठेही असू दे समोर सायटोसिनच असणार आहे, हे डीएनए मध्ये माहित आहे. सो द रेशो दे 1:1. इथं काहीच माहित नाही आपल्याला फक्त एवढंच माहित आहे की इफ दे आर कॉइल्ड pairing takes place, if they are not coiled pairing absent, if they are completely single stranded pairing absent. मग रेशो कसा असेल? रेशो इज नॉट इक्वल टू 1:2. तुम्ही ते 2:1 वगैरे म्हणू नका, कारण वी आर अनकाउंटेबल, म्हणजे आपल्याला काहीच माहित नाहीये, तिथं आपण अंदाज नाही करू शकत तसा. सो आपण असं लिहायचं, रेशो इज नॉट इक्वल टू 1:1. मग तो किती असू शकतो? काही असू शकतो. आपण फक्त सेंटेन्स मेन्शन करायचं, रेशो इज नॉट इक्वल टू 1:1. इन डीएनए रेशो इज इक्वल टू 1:1. इन आरएनए रेशो इज नॉट इक्वल टू 1:1. दॅट्स इट. मी काय बोललो लक्षात आलं तुम्हाला सर्वांना? येस, कॅन यू अंडरस्टूड व्हॉट आय एम सेइंग? तुम्हाला लक्षात आलं का मी काय बोललो? डीएनए मध्ये कसं असतं, डबल स्टँडर्ड आहे, त्यामुळे प्रत्येक ठिकाणी ॲडेनिनच्या समोर थायमिन असणारच आहे, प्रत्येक ठिकाणी गुआनिनच्या समोर सायटोसिन असणारच आहे. मीन्स 1 प्युरिन 1 पायरिमिडिन, 1 प्युरिन 1 पायरिमिडिन हे असणारच आहे कुठं? डीएनए मध्ये. सो द रेशो इज 1:1. पण इथं तसं नाहीये. इथं पेरिंग होणार आहे फक्त कॉइलिंग झालं तरच, अथवा पेरिंगच होणार नाहीये. मग पेरिंग झालं नाही तर किती ॲडेनिन आहेत, किती युरॅसिल आहेत, हाउ मेनी गुआनिन, हाउ मेनी साइटोसिन, वी डोंट नो. हमें बिल्कुल पता नहीं होगा कि वहां पे कितने हैं. इसलिए वहां पे ये सेंटेंस यूज किया जाता है कि रेशियो इज नॉट इक्वल टू 1:1. दैट्स रेशियो इज नॉट इक्वल टू 1:1. करेक्ट, वेरी गुड. तो हमेशा ये सेंटेंस याद रखना कि आरएनए में रेशियो जो है वो 1:1 नहीं होता. ठीक है, तो फिर एक बार मैं बताता हूं. फर्स्ट सेंटेंस, आरएनए ऑलवेज सिंगल स्ट्रैंडेड. Second sentence, RNA made from thousands of ribonucleotides. Third sentence, in ribonucleotide 3-part separation, that is pentose sugar, ribose pentose sugar, okay, nitrogenous base and phosphate group. Clear? This 3 structure together we call them as a ribonucleotide. In RNA, pairing is absent, but if coiling takes place, if the strand when shows coiling, then pairing present. And when pairing present, the pairing is as follows. Adenine pairs with uracil by double bond.
and gone in pairs with cytosine by triple bond. ठीक है? Next sentence. RNA acts as a genetic material in viruses. RNA acts as a genetic material in viruses. Maybe they are plant virus, maybe they are animal virus, maybe they are bacterial virus, but in that 19% viruses, RNA acts as a genetic material. Okay, DNA acts as a genetic material in all living organisms, including humans. Okay, but RNA acts as a genetic material in viruses. ये लक्षात घ्या. That is very important. RNA divided into two types. RNAs are two types. First one, genetic RNA, and second one, non-genetic RNA. Listen very carefully. मला एका विद्यार्थ्याने एक मस्त क्वेश्चन विचारला होता की सर, मग आरएनए जर का व्हायरसेस मध्ये जेनेटिक मटेरियल म्हणून काम करत असतील, देन व्हॉट इज द बेनिफिट ऑफ आरएनए फॉर ह्यूमन? मग आपल्यासाठी आरएनएचं काय महत्व आहे? आरएनए आपल्यामध्ये असतं, पण मग त्याचं आपल्याला काय महत्व आहे? व्हेरी गुड क्वेश्चन. दॅट्स अ रिअली गुड. तर मी तुम्हाला सांगतो की आरएनएचे टू टाइप्स असतात. वन वी कॉल them as a genetic RNA, and second one is a non-genetic RNA. Now genetic RNA, listen very carefully. Genetic RNA play important role as a genetic material in viruses. जो कि viruses मध्ये genetic material म्हणून काम करतो, we call them as a genetic RNA. And what about the non-genetic RNA? Non-genetic RNA means they are present in living organism. In all living organism, include human being, and they are three types. Which one? First one, mRNA. Second one, tRNA, and third one, rRNA. And this mRNA, tRNA, and rRNA play very important role in protein synthesis in our body. मी काय बोललो लक्षात आलं का? बघा, आपल्या बॉडी मध्ये ना आपली जी बॉडी बिल्डिंग आहे ती कुणावर बेस्ड आहे? प्रोटीन्स वर बेस्ड आहे. प्रोटीन्स आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर आवर लाईफ. कधीही लक्षात ठेवा, कुठल्याही डाएट मध्ये प्रोटीन्स आर मेन फॅक्टर. का? कारण प्रोटीन्स आपली बॉडी बिल्ड करतात. सर्वच न्यूट्रिएंट्स मिनरल्स महत्वाचे आहेत, बट प्रोटीन्स आर व्हेरी मच इम्पॉर्टंट. कारण प्रोटीन्स आपली बॉडी बिल्ड करतात, आपल्याला म्हणजे प्रोटेक्ट ठेवतात. अँटीबॉडीज वगैरे जे आहेत, इम्युनोग्लोब्युलिन जे आहे, दे आर नथिंग बट प्रोटीन्स. एन्झाइम्स आर ऑल्सो अ टाइप ऑफ प्रोटीन्स. लक्षात घ्या. त्यामुळे आपल्या बॉडीमध्ये प्रोटीन्स असणं महत्वाचं असतं, आणि ते बॉडीमध्ये आपल्याला डाएट मधून पण मिळतं आणि आपल्या बॉडीमध्ये पण तयार होतं. ते बॉडीमध्ये प्रोटीन तयार करण्याचं काम जे आहे ते हे तीन आरएनए करतात. कुठलं? mRNA, tRNA and rRNA. म्हणजे याचा अर्थ आरएनए इज इम्पॉर्टंट फॉर आवर लाईफ. आपल्याला सुद्धा आरएनए महत्वाचे आहेत, आणि आपल्यामध्ये जे आरएनए आहेत दे आर नॉन जेनेटिक आरएनए, आणि जेनेटिक आरएनए जे आहेत दे आर व्हायरस. लक्षात ठेवा. आपल्याला ते आता टाइप्स बघायचे आहेत. दॅट इज अ नॉन जेनेटिक आरएनए, mRNA, tRNA, rRNA. हे तिन्ही प्रकार आपल्याला बघायचे. ठीक आहे. सो 6 सेंटेन्सेस मी तुम्हाला क्लिअर केले. 6 सेंटेन्सेस स्ट्रक्चर ऑफ आरएनए मध्ये. पाहिजे तर नोट डाऊन करून घ्या. ओके, पाहिजे तर नोट डाऊन करून घ्या. मी परत एकदा रिपीट करतोय. फर्स्ट सेंटेन्स, आरएनए ऑलवेज सिंगल स्ट्रँडेड. आरएनए ऑलवेज सिंगल स्ट्रँडेड. फर्स्ट सेंटेन्स. सेकंड सेंटेन्स, in RNA or RNA made by thousands of nucleotides. RNA made by thousands of nucleotides. ठीक है. Third sentence, the nucleotides made by three components. Nucleotides made by three components. That is ribose pentose sugar, nitrogenous base, and phosphate. Clear? Third sentence. Fourth one, in RNA pairing is absent, but if they are shows folding, if they shows folding, if they shows coiling, gundane, okay, if they shows coiling, pairing present, and this pairing is as follows: adenine pairs with uracil, guanine pairs with cytosine. Next sentence, number 5, ratio of purine and pyrimidine. Ratio of purine and pyrimidine not equal to 1:1. Not equal to 1:1. Next sentence, RNA acts as a genetic material in all viruses. Even 90% viruses, RNA acts as a genetic material. Next, types of RNA. Genetic RNA, non-genetic RNA. Genetic RNA acts as a genetic material in viruses. Non-genetic RNA
play a very important role in a protein synthesis in living organisms, which are divided into three types. Non-genetic RNA. First one, mRNA. Second one, tRNA. Third one, rRNA. Okay, this is about RNA. Got it? Clear? Okay, जयवर्धन. स्लो मध्ये सांगेल. क्लिअर झालंय का तुम्हाला? ओके, परत एकदा रिपीट करतो. मी हे लेक्चर रेकॉर्ड करून घेत आहे. तुम्हाला इव्हिनिंग सेशन मध्ये उद्यापर्यंत रिलीज केलं जाईल तुमच्या ग्रुपवर. परत एकदा तुम्ही हे ऐकू शकताय, काही अडचण नाही. ठीक आहे? हा, फक्त एवढं लक्षात ठेवा. आता आपल्याला टाइप्स ऑफ आरएनए वर जायचं आहे, पण त्यापूर्वी हे क्लिअर झालं सर्व. क्वेश्चन्स तर आपण अगोदरच क्लिअर केले. केमिस्ट्री ऑफ आरएनए क्लिअर झालं. नाउ इट्स अ स्ट्रक्चर ऑफ आरएनए. And after structure of RNA, then we have discussed types of RNA. Now, tell me, this one is clear or not? Yes. If you have any doubt, please tell me. कुठलाही डाऊट असू दे, विचारा. No doubt. Okay. आता एक काम करा. One work is there. एक काम करा, नोटबुक घ्या, त्याच्यामध्ये एक ब्लँक पेज घ्या, 2 ब्लॉक तयार करा त्याचे. फास्ट, चला फास्ट, लवकर. नोटबुक तुमच्या हातामध्ये जे आहे त्याच्यामध्ये एक ब्लँक पेज घ्या आणि जस्ट मेक अ 2 ब्लॉक्स. त्याच्यामध्ये 2 ब्लॉक तयार करा. केले? ओके. एका ब्लॉक मध्ये डीएनए लिहा. आपल्याला डिफरन्स बघूया आपण. एका ब्लॉक मध्ये डीएनए करा, एका ब्लॉक मध्ये आरएनए लिहा. In one block DNA, in second block RNA. आपल्याला डिफरन्सेस बघायचे डीएनए आरएनए. येस, केलं? गुड, व्हेरी गुड. हा, पहिला डिफरन्स मी सांगतो, बाकीचे तुम्ही सांगायचे. लिसन फर्स्ट डिफरन्स मी सांगतो, विच इज व्हेरी डिफिकल्ट. फर्स्ट डिफरन्स लिहा. डीएनए इज अ डिऑक्सिराइबोस न्यूक्लिक ऍसिड and RNA is a ribose nucleic acid. सर्वात अवघड डिफरन्स मी सांगितलेला आहे. ओके, आता तुम्ही करायचं. डीएनए डिऑक्सिराइबोस न्यूक्लिक ऍसिड, RNA राइबोस न्यूक्लिक ऍसिड. Got it? First difference clear, which is the most difficult one. Okay, now you tell me the second one, second difference. बोला, सेकंड डिफरन्स काय असेल? येस तन्वी, व्हेरी गुड तन्वी. हा, सेकंड डिफरन्स घ्या. स्नेहल, मोनिका, करेक्ट. डीएनए डबल स्टँडर्ड, आरएनए सिंगल स्टँडर्ड. करेक्ट. सुगंधी, व्हेरी गुड. डीएनए डबल स्टँडर्ड, आरएनए सिंगल स्टँडर्ड. येस, व्हेरी गुड. 2 झाले. थर्ड डिफरन्स बघूया कोण कोण सांगताय. थर्ड डिफरन्स. येस तन्वी, व्हेरी गुड. तन्वी, हा डिफरन्स तू सांगितलेला, फक्त मी ऍट द एंड घेतोय. हा, करेक्ट साक्षी, व्हेरी गुड. डीएनए मध्ये रेशिओ ऑफ प्युरिन अँड पायरिमिडिन इज इक्वल टू 1:1. ओके, रेशिओ ऑफ प्युरिन अँड पायरिमिडिन इज इक्वल टू 1:1. आणि इकडं आरएनए मध्ये नॉट इक्वल टू 1:1. आत्ताच पाहिला, नॉट इक्वल टू 1:1. येस, करेक्ट, व्हेरी गुड. 3 झाले. 3 डिफरन्सेस क्लिअर. फोर्थ वन, चौथा सांगा. करेक्ट, व्हेरी गुड मोनिका. येस, सुगंधी, करेक्ट. चौथा डिफरन्स. डीएनए acts as a genetic material in all living organisms. डीएनए acts as a genetic material in all living organism. येस तन्वी, व्हेरी गुड. लिहून घ्या. DNA acts as a genetic material in all living organisms. RNA acts as a genetic material in viruses. 4 झाले. Fifth one, pairing घ्या. Yes, in DNA, adenine pairs with thymine. Adenine pairs with thymine. RNA, adenine pairs with uracil. Adenine pairs with uracil. DNA मध्ये adenine pairs with thymine. RNA मध्ये adenine pairs with uracil. 5 झाले. 5 differences clear. Sixth one. Yes, correct. DNA मध्ये deoxyribose pentose sugar is present.
कुठली शुगर आहे? डिऑक्सिरायबोज पेंटोज शुगर. आरएनए मध्ये कुठली शुगर आहे? येस, आरएनए मध्ये कुठली शुगर आहे? विच शुगर इज प्रेझेंट इन आरएनए? टेल मी फास्ट. विच शुगर? बोला की. गेट इट? येस, करेक्ट. रायबोज पेंटोज शुगर प्रेझेंट. रायबोज पेंटोज शुगर. 6 झाले बरोबर. 7th difference. 7th difference. Tell me, what is the molecular formula of deoxyribose pentose sugar and what is the molecular formula of ribose pentose sugar? बोला. Correct. Very good, Payal. Yes. DNA मध्ये काय? तन्वी करेक्ट. C5H10O4. C5H10O4. Very good. Very good, Snehal. आणि इकडे आरएनए मध्ये काय? C5H10O5. Correct. C5H10O5. Correct. Very good, all of you. 7 झाले. 8वा डिफरन्स. मला सांगा, कुणामध्ये ऑक्सिजन ऍटम ऍब्सेंट असतो, कुणामध्ये प्रेझेंट असतो? सेकंड पोझिशन. सेकंड पोझिशनला कुणामध्ये ऑक्सिजन ऍब्सेंट, कुणामध्ये प्रेझेंट? येस. येस, करेक्ट मोनिका. व्हेरी गुड. इन डीएनए, येस सुगंधी, oxygen atom is absent. One oxygen atom is absent. RNA, oxygen atom present in all positions. Yes, correct. 8 differences झाले. Number 9. Number 9. Fire position same असते. Correct. Very good, Mehika. Very good, brilliant, बेटा. Yes, हा पण डिफरन्स घ्या. नंबर 9 डिफरन्स जो आता मेहिकानं रिपीट केलाय की डीएनए मोस्टली प्रेझेंट इन न्यूक्लियस. करेक्ट. डीएनए मोस्टली प्रेझेंट इन न्यूक्लियस. आरएनए मोस्टली प्रेझेंट इन सायटोप्लाझम. व्हेरी गुड डिफरन्स. डीएनए मोस्टली प्रेझेंट इन न्यूक्लियस. आरएनए मोस्टली प्रेझेंट इन सायटोप्लाझम. ब्रिलियंट, ब्रिलियंट. डिफरन्स नंबर 10. मला सांगा, डीएनए चे किती टाइप्स आणि आरएनए चे किती टाइप्स? डीएनए चे किती टाइप्स आणि आरएनए चे किती टाइप्स? हाऊ मेनी टाइप्स ऑफ डीएनए, हाऊ मेनी टाइप्स ऑफ आरएनए? आत्ताच सांगितलं मी. बोला. ओके, आय एम गिवन. घ्या नंबर 10. डीएनए नो टाइप्स. डीएनए चा कुठलाही प्रकार नाहीये. आरएनए 3 टाइप्स. एमआरएनए, टीआरएनए, आरआरएनए. Okay, DNA shows no any type. RNA shows 3 types. mRNA, tRNA, rRNA. Very good. Number 11. Yes, number 11. हा एक तन्वीचा डिफरन्स घ्या. DNA shows replication ability. ते आपण नंतर बघणार आहोत. What do you mean by replication? हे मी नंतर सांगणार आहे. फक्त आता डिफरन्स घ्या. DNA shows replication ability. म्हणजे एकाचे 2 होणे, 2 चे 4 होणे, 4 चे 8 होणे. That is a replication. Okay, so DNA shows replication ability and RNA does not shows replication ability. RNA मध्ये ती ability नसते. Only in a DNA this ability present. So DNA shows replication ability, RNA does not shows replication ability. Very good. 11 differences झाले. 12. Number 12. बोला. Number 12. अजून काय घेऊ शकतो? बोला अजून काय? येस, मल्टीप्लाय. करेक्ट जयवर्धन. मल्टीप्लाय. रेप्लिकेशन मीन्स मल्टीप्लाय. हा, अजून एक घ्या. न्यूक्लियोटाइड. डीएनए मधल्या न्यूक्लियोटाइडला काय म्हणायचं आणि आरएनए मधल्या न्यूक्लियोटाइडला काय म्हणायचं? येस, टेल मी. डिफरन्स नंबर 12. येस, बोला. येस, करेक्ट. व्हेरी गुड. The nucleotide which are present in DNA known as deoxyribonucleotide. Deoxyribonucleotide. And the nucleotide which are present in RNA known as ribonucleotide. काय? Ribonucleotide. Correct. बघा 12 झाले. 13. 13वा डिफरन्स सांगतोय. DNA, function of DNA. काय फंक्शन आहे DNA चं? It carries genetic information from one generation to other generation. It carries genetic information from one generation to other generation. बरोबर आहे? ट्रान्समिशन. And RNA चा फंक्शन काय आहे? It play important role in protein synthesis. It play important role in protein synthesis.
It play important role in protein synthesis. Very good all of you. बघा 13 डिफरन्सेस मिळाले आपल्याला डिस्कशन मध्ये. 13 अजून तुम्ही 14 डिफरन्स घेऊ शकता. स्ट्रक्चर, डायग्राम ऑफ डीएनए तुम्ही डबल स्टँडर्ड काढणार आणि डायग्राम ऑफ आरएनए सिंगल स्टँडर्ड काढणार. बरोबर आहे का? म्हणजे 14वा डिफरन्स तुम्ही घेऊ शकता. येस तन्वी, येस 14 डिफरन्सेस झाले. अजून एखादा बघा म्हणजे बरोबर 15 होतात. येस, एनी अदर डिफरन्स? बुक मध्ये कुठल्याही बुक मध्ये एवढे डिफरन्सेस नाही जेवढे आपण शोधून काढलेले आहेत. कारण तुम्ही बघा एनसीईआरटी मध्ये 6 ते 7 दिलेत. तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये ओनली, येस नेहाल करेक्ट, 8 to 9 डिफरन्सेस आहे. आपण 15 डिफरन्सेस, आता 15वा आपण घेणार. ओके प्रिया, डीएनए न्यूक्लियोटाइड्स मध्ये जे आहेत त्यांना डिऑक्सिरायबो न्यूक्लियोटाइड म्हणायचं. हा, डायमीटर ऑफ डीएनए इज 20 एंगस्ट्रॉम युनिट. हा पण डिफरन्स घेऊ शकताय तुम्ही. डायमीटर ऑफ डीएनए इज 20 एंगस्ट्रॉम युनिट and diameter of RNA is no diameter. In RNA no diameter. Diameter असत नाही ना, सिंगल स्टँडर्ड आहे त्यामुळे डायमीटर नाहीये. सो इन RNA no diameter. In DNA 20 angstrom. बघा 15 डिफरन्सेस झाले. व्हेरी गुड. ओके, हे सर्व डिफरन्सेस लिहून काढा. दिस इज अ होमवर्क फॉर यू. अगदी व्यवस्थितपणे डिफरन्सेस काढा. 15 डिफरन्सेस विथ डायग्राम आय वॉन्ट. ठीक आहे, आपली वेळ संपत आलेली आहे. हा तन्वी, आरएनए ट्रान्समिशन प्रोटीन. येस सर्वेश, डीएनए इज अ लॉंग पॉलिमर. करेक्ट, व्हेरी गुड सर्वेश. हा पण डिफरन्स होऊ शकतो. बघा बघा डिफरन्स नंबर 16. डीएनए इज अ लॉंग पॉलिमर आणि आरएनए इज अ शॉर्ट पॉलिमर. करेक्ट. पॉलिमर म्हणजे खूप जास्त न्यूक्लियोटाइड ज्याच्यात आहे, खूप मोठी चेन असेल पॉलिमर म्हणायचं. शॉर्ट चेन असेल तर त्याला शॉर्ट पॉलिमर म्हणायचं. करेक्ट, व्हेरी गुड. डीएनए इज अ लॉंग पॉलिमर, आरएनए इज अ शॉर्ट पॉलिमर. कारण डीएनए पेक्षा आरएनए मध्ये न्यूक्लियोटाइडची संख्या खूप कमी असते, व्हेरी लेस. येस सुगंधी, आरएनए also transfer genetic material viruses to viruses. Okay, and here they play important role in protein synthesis also. Correct. सो 15-16 डिफरन्सेस आपल्याला मिळाले. दॅट्स व्हेरी गुड. ओके, बुक पेक्षा पण जास्त डिफरन्सेस तयार केलेत. मेक अ नोट ऑन इट. मेक अ व्हेरी गुड डिफरन्सेस. दिस इज अ होमवर्क फॉर यू. उद्याच्या लेक्चर मध्ये आपण टाइप्स ऑफ आरएनए बघूया. येस जयवर्धन, करेक्ट. हा पण डिफरन्स होऊ शकतो. बघा जयवर्धन सांगितलेलं आहे की डीएनएज आर मोर स्टेबल, आरएनएज आर लेस स्टेबल. करेक्ट, व्हेरी गुड. डीएनएज आर मोर स्टेबल, RNAs are less stable. Correct. Very good. सो मी एक काम करतो मग तुम्हाला सरळ 15च्या ऐवजी ना 20 डिफरन्सेसचा होमवर्क देतो. तुम्हाला उद्या 20, मला ज्यांनी होमवर्क कंप्लीट केले त्यांनी मला व्हॉट्सअप मेसेज करा. ओके, मी ते चेक करणार आहे. तुमचे 20 डिफरन्सेस मला पाहिजे. 16 तर आज आपण काढलेलेच आहेत. 4 फक्त अजून डिस्कवर करा आणि 20 डिफरन्सेसचा आरएनए डीएनए मधला मला मेसेज करा. ठीक आहे, उद्या आपण टाइप्स ऑफ आरएनए हा पॉइंट बघूया. क्लियर? थँक्यू. येस, आजचं लेक्चर आपलं इथं कंप्लीट होत आहे. थँक्यू.